चॅनल. मी बरं का अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, अचानक कारभाऱ्यांचा फोन आला आणि ते बोलले की आवरून बसा, आपण गणपती पाहायला जाऊया. तर आम्ही आज म्हणजे पुण्यातील गणपती पाहायची माझी तर खूप दिवसांपासून इच्छा होती, बसल्यापासून गणपती. तर मग आता आम्ही जाणार आहे. सो चला पटापट आवरतील, मग तुम्हाला भेटते. तर फ्रेंड्स, मी तयार झालेले आहे आणि आता आम्ही चाललो आहोत दगडूशेठ गणपतीला. तर रात्रीचे 10 वाजलेत आणि असं म्हणतात की पुण्यामध्ये गणपती पाहायला नाईटलाच जावं माणसांनी. त्यामुळे आम्ही संध्याकाळच चाललो आहोत, कारण गर्दी कमी असते त्यामुळे. तर चला, मी तर जाम खुश आहे. आज रात्रीचं दर्शन चांगलं होतं असं म्हणतात, म्हणून संध्याकाळचं तर दर्शन घेण्यासाठी निघालो होतो आम्ही. पण तिथं गेल्यानंतर समजलं आम्हाला गर्दी काय होती ती. तिथं पाय ठेवायसुद्धा जागा नव्हती, इतकी प्रचंड गर्दी होती. आणि कोणता रोड कोणत्या साईडला जातोय हे पण पटकन लक्षात येत नव्हतं. चारी बाजूला नुसती गर्दीच होती, भयंकर गर्दी. आणखीन इमॅजिनसुद्धा करू शकत नाही आपण इतकी. आणि तिथे प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावरती आपापल्या मंडळाचे गणपती होते बरं का. आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं प्रत्येक गणपतीचं. बघण्यासारखा नजारा होता तिथला. तिथून यावंसं वाटत नव्हतं. तो अगोदर बाहेरील सर्व गणपतींचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग शेवटी आम्ही दगडूशेठचं दर्शन करण्यासाठी गेलो. गर्दीच्या विरुद्ध दिशेने चालू नका. डाव्या बाजूने पुढे चालत राहा. हळूहळू डाव्या बाजूने पुढे चालू.